गव्हाच्या चिकासारखाच हा चीक आपल्याला हटवून घ्यायचा आहे. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तांदळाची चकली कशा प्रकारे बनवायची ते. चकली बनवण्यासाठी इथे मी रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे. तो स्वच्छ साफ करून 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे. 3 दिवस आज पूर्ण झाले आहेत, त्यामुळे त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. इथे बघू शकता तांदूळ आपला चांगला भिजला गेला आहे. वाटून घेण्यापूर्वी हा आपण परत एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हा 1 किलो तांदूळ मी घेतला आहे. 3 दिवस पाण्यामध्ये तो भिजत ठेवला होता. 3 दिवस पाण्यात भिजवल्यामुळे तांदळाला आंबूस वास सुटला आहे. त्याचा वास जाईपर्यंत आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तांदूळ आता आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. इडलीचं बॅटर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे आपण तांदूळ वाटून घेतो त्याचप्रमाणे हा तांदूळ वाटून घ्यायचा आहे. आता मी हा वाटून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. हे मिश्रण आपण आता एका पातेल्यात काढून घेऊयात. अशाच प्रकारे सगळे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता तुम्ही, सर्व तांदूळ मी वाटून घेतले आहेत आणि अशा प्रकारचं मिश्रण तयार झालं आहे. थोडक्यात म्हणजे हा आपण तांदळाचा चीक तयार करून घेतला आहे आणि हा रात्रभर आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. त्या कशा बनवायच्या ती पद्धत मी तुम्हाला सकाळी दाखवेलच. आता यावर झाकण ठेवून रात्रभर हा आपण असाच ठेवूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकता चिकावर पाण्याचा थर जमा झाला आहे. ते पाणी आपल्याला आता ओतून घ्यायचं आहे. हे पाणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पाण्यासोबत चीक जाऊ द्यायचा नाहीये, फक्त वरवरचं पाणी काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, सर्व पाणी काढून घेतले आहे. चिकावरचं पाणी काढून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने हा चिक आपल्याला हलवून घ्यायचा आहे. खाली चिकाच्या गाठी तयार झालेल्या आहेत, त्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. गव्हाच्या चिकाप्रमाणेच हा चीक असतो, परंतु गव्हाचा चीक हा जास्त घट्ट असतो. तांदळाचा चीक एवढा घट्ट होत नाही. तांदळाचा चीक आपला एकदम जास्त घट्ट तयार झाला आहे. त्यामध्ये थोडं थोडं थंड पाणी घालून आपल्याला चीक पातळ करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही, थोडं थोडं पाणी घालून चीक हलवून पातळ करून घ्यायचा आहे. लागेल तसं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाहीये. अशा पद्धतीने आपल्याला चिकाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही झालं पाहिजे. इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे.
इथे मी गॅस खाली घेतला आहे आणि चीक शिजवण्यासाठी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे. जेवढ्या प्रमाणात आपला चीक तयार झाला आहे त्या प्रमाणातच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे आहे. इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये चीक जेवढ्या प्रमाणात घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतले आहे. परंतु 1 तांब्या एक्स्ट्रा मी त्यामध्ये ॲड केला आहे, जर कमी जास्त लागलं तर गरम पाणी असावं म्हणून. आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येण्यासाठी त्यावरती मी झाकण ठेवलं आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत इथे मी एका मोठ्या पातेल्याला आतमधून तेल लावून घेतलं आहे, जेणेकरून चीक हाटताना आपल्याला सोपं जाईल आणि जेव्हा करून होईल तेव्हा पातेल्याला चीक जास्त चिकटला जाणार नाही. पाण्याला उकळी येईपर्यंत इथे एका प्लेटमध्ये 2-3 चमचे तीळ घेतला आहे, 2 चमचे पापडखार आणि 2 मोठे चमचे मीठ घेतलं आहे. ज्यासोबत मदतीला आई आली आहे त्यामुळे तिने पातेल्यावरचं झाकून काढून बघितलं आहे की पाण्याला उकळी आली आहे की नाही. तुम्ही इथे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आली आहे. आता ते पातेलं मी एका साईडला उतरवून घेते आणि मोठ्या पातेल्याला तेल लावून घेतलं आहे, त्यामध्ये हे पाणी मी ओतून घेणार आहे. वाळवणीचे पदार्थ बनवताना भांड्यांचा खूप सारा पसारा निघतो, त्यामुळे मी इथे एक भांडी उचलून ठेवत आहे, जेणेकरून जास्त पसारा होणार नाही. इथे बघू शकता तुम्ही, आता मी गरम केलेलं पाणी मी मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेत आहे. लागेल तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा 1 तांब्या ओतलेलं पाणी मी त्या पातेल्यामध्ये तसंच ठेवलं आहे आणि ते मोठं पातेलं आता मी गॅसवर ठेवणार आहे. पातेलं मोठं असल्यामुळे पाणी मी आधीच छोट्या पातेल्यामध्ये गरम करून घेतलं होतं, जेणेकरून पटकन उकळल्या जाईल. मोठं पातेलं असेल तर पाण्याला उकळायला वेळ लागला असता, त्यामुळे अशी ॲडजस्टमेंट मी इथे करून घेतली आहे. आता ह्या पाण्याला देखील उकळी येण्यासाठी मी त्याच्यावरती परत झाकून ठेवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी येण्यासाठी मी परत पातेल्यावर झाकून ठेवली आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढून बघणार आहे पाण्याला उकळी आली आहे की नाही. इथे आईने परत काढून घेतली आहे. पाणी देखील चांगलं खळखळून उकळलेलं आहे. आता आपल्याला त्या पाण्यामध्ये घेतलेले तीळ, पापडखार आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ते लाटण्याच्या साहाय्याने ढवळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण गव्हाच्या कुरडईसाठी चीक हाटतो त्याप्रमाणेच ही प्रोसिजर आहे, फक्त त्यामध्ये तीळ, पापडखार वगैरे आपण काहीच टाकत नाही. आणि गव्हाचा चीक हाटताना हा खूप जड जातो. तांदळाचा चीक हा हाटताना अजिबात जड जात नाही, एकदम हलक्या पद्धतीने हलक्या हाताने हटला जातो. पण हा पदार्थ बनवायला 2 माणसांची गरजही पडतेच. इथे तुम्ही बघू शकता आता आईने चवीनुसार मीठ, पापडखार आणि तीळ गरम पाण्यामध्ये टाकून घेतला आहे. इथे तुम्ही जिरे आणि ओव्याचा देखील वापर करू शकता, परंतु त्यामुळे चकली पिवळसर होते, म्हणून मी इथे त्याचा वापर केला नाहीये. तांदळाची चकली बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि बनवल्यानंतर देखील खूप छान प्रकारे ह्या चकल्या तयार होतात. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. हे सर्व टाकून झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला चीक ओतायचा आहे. इथे आई हळूहळू चीक ओतत आहे आणि मी लाटण्याच्या साहाय्याने तो गोल गोल फिरवून हटवून घेत आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे संपूर्ण चीक ओतून होईपर्यंत आणि चीक हलवत असताना तो एकसारखा हलवत राहायचा आहे, जेणेकरून चिकाच्या अजिबात गाठी तयार झाल्या नाही पाहिजेत. नाहीतर मग गाठी तयार झाल्या तर चकली करताना खूप जड जातं. आणि जर तुम्हाला वाटलं की चीक जास्त घट्ट झाला आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने त्यामध्ये गरम पाणी देखील घालू शकता. जोपर्यंत चीक घट्ट होत नाही तोपर्यंत असंच लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला चीक हटवून घ्यायचा आहे. आणि तांदळाचा चीक हा गव्हाच्या चिकासारखा पटकन घट्ट होत नाही, थोडा त्याला वेळ लागतो घट्ट होण्यासाठी.
इथे आता गॅसची फ्लेम मोठी केली आहे आणि चीक हटवून घेत आहे. इथे बघू शकता तुम्ही, चीक हटत असताना हळूहळू तो आता घट्ट व्हायला लागला आहे. त्यामुळे थोडासा जड जात आहे, परंतु गव्हाच्या चिकापेक्षा एकदम हलकाच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गव्हाचा चीक हा खूप जड जातो हटण्यासाठी. त्याला 2-3 माणसांची गरज देखील लागते, परंतु तांदळाचा चीक हटायला 1-2 माणसांची गरज लागते. चीक हळूहळू घट्ट व्हायला लागला आहे आणि चिकाच्या अजिबात गाठी देखील तयार झाल्या नाहीयेत. लाटण्याच्या साहाय्याने असा एकसारखा चीक आपल्याला हटत राहायचा आहे आणि गोल गोल फिरवत राहायचं आहे, जेणेकरून त्याच्या गाठी तयार होणार नाहीत आणि तयार झाल्या तरी त्या लाटण्याच्या साहाय्याने फुटल्या जातील. इथे आता आईने चीक हटायला घेतला आहे. इथे बघू शकता तुम्ही, चीक आपला घट्ट झाला आहे आणि हटून देखील झाला आहे. अजिबात गाठी तयार झाल्या नाहीयेत. इथे बघू शकता तुम्ही, चीक चांगला घट्ट झाला आहे आणि अजिबात गाठी देखील तयार झाल्या नाहीयेत. आता चीक आपल्याला वाफवून घेण्यासाठी त्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 10-15 मिनिटे वाफवून घेणार आहोत. झाऱ्याच्या साहाय्याने पातेल्याच्या साईडचा चीक पाण्याच्या हाताने काढून घ्यायचा आहे. आणि त्यावरती परात ठेवून वाफवण्यासाठी ठेवायचा आहे. ते बघू शकता तुम्ही, वाफवल्यामुळे चीक चांगला शिजला गेला आहे. पाण्याचा हात लावून चीक पातेल्यामध्ये थापून घ्यायचा आहे. जर हाताला चीक चिकटला नाही तर समजायचं आहे की चीक आपला चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे, आणि जर हाताला चिकटला तर समजायचं चीक शिजला गेला नाही. तर अजून 5-10 मिनिटे त्याला वाफवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, आईने हाताला पाणी लावून चीक थापून घेतला आहे. अजिबात हाताला चीक चिकटलेला नाहीये, त्यामुळे आपला हा चीक चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. चकली करण्यासाठी आम्ही टेरेसवर आलो आहोत. इथे मी स्टीलच्या सोऱ्याला आतमधून तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने हा चीक भरायचा आहे. हाताने जर भरताल तर हाताला चटका बसेल, कारण की गरम गरमच हा चीक आपल्याला भरायचा आहे आणि त्याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता की चमच्याच्या साहाय्याने आईने चीक इथे मी तुम्हाला आता प्लॅस्टिकच्या कागदावर चकली तयार करून दाखवते. बघू शकता आपली चकली किती छान पडती आहे. अजिबात गाठी तयार न झाल्यामुळे चकली एकसारखी पडत आहे आणि दिसायला देखील पांढरी शुभ्र दिसत आहे. अशा पद्धतीने तुम्ही चकल्या बनवून बघा, खूप छान होतात आणि टेस्टी देखील होतात. कुरडईपेक्षा चकली खूप छान होते तांदळाची आणि करायला देखील सोपी आहे. इथे बघू शकता तुम्ही, चीक चांगला शिजला गेला आहे आणि चिकामध्ये गाठी तयार न झाल्यामुळे चकलीची तार एकसारखी सोऱ्यामधून बाहेर येत आहे. त्यामुळे सोऱ्या देखील जास्त प्रेस करावा लागत नाहीये. इथे मी तुम्हाला जवळून दाखवते की चकली कशी दिसत आहे आणि कशा प्रकारे झाली आहे ते बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे इथे सर्व चकल्या मी तयार करून घेते आणि झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवते.
गरमी वाढल्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना इथे फॅन चालू आहे, त्यामुळे फॅनचा आवाज व्हिडिओमध्ये येत आहे, त्यामुळे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. या चिकापासून तुम्ही कुरडई देखील बनवू शकता, परंतु कुरडईपेक्षा चकलीच खूप छान होते. उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ तयार करताना त्यामध्ये खास करून जे तुम्ही तांदळाचे पदार्थ बनवता त्यामध्ये चांगल्या तांदळाचा वापर करू नका. रेशनिंगच्या तांदळाचाच वापर करा, त्याच्याने पदार्थ छान तयार होतात. वाळवणीचे पदार्थ बनवताना ऊन खूप लागतं, त्यामुळे शक्यतो सकाळीच हे पदार्थ बनवून घ्या. जवळजवळ सकाळी 9:30च्या दरम्यान मी ही चकली घालायला घेतली आहे, तरी पण एवढं ऊन लागत आहे. ह्या चकल्या बनवून झाल्यानंतर साधारण दुपारी 1:30-2च्या सुमारास आपल्याला पलटी करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे दोन्ही साईडने चांगल्या वाळल्या जातील. आणि 2 दिवस आपल्याला उन्हामध्ये या वाळून घ्यायच्या आहेत. आणि चकली करताना चकलीची साईज ही मोठीच ठेवा, कारण की वाळल्यानंतर कोणताही पदार्थ हा साईजने कमी होतो. अशा पद्धतीने सर्व चकल्या मी इथे करून घेते आणि मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता तुम्ही, सर्व चकली मी तयार करून घेतली आहे आणि चकल्या अशा प्रकारे दिसत आहेत. आणि ज्या शेवटी पातेल्याला पीठ राहतं, जो चिक राहतो घट्ट झालेला, त्याची नंतर चकली पडल्या जात नाही, त्याचे मी अशा प्रकारे छोटे छोटे सांडगे तोडून घेतले आहेत, जेणेकरून वेस्ट जाऊ नये. इथे बघू शकता तुम्ही, चकली उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळली आहे आणि पांढरी शुभ्र झाली आहे. चकली आपण तळून बघूयात कशी झाली आहे. इथे मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चकली टाकली आहे. इथे बघू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे चकली तेलामध्ये टाकल्यानंतर फुलली आहे आणि पांढरी शुभ्र देखील झाली आहे. अशा प्रकारे मी 5-6 चकल्या तळून घेते. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच ताई आपला व्हिडिओ बघतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरतात. इथे बघू शकता तेलात टाकल्यानंतर चकली किती फुलती येते. वाळून झाल्यानंतर चकलीची क्वांटिटी ही कमी झाली आहे, परंतु करताना खूप जास्त प्रमाणात दिसत होती. देते थांब सर, खाय थांब. इथे मी 5-6 चकल्या तळून घेतल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती छान फुलल्या आहेत. तेल जास्त तापल्यामुळे चकली लालसर झाली आहे, परंतु तळल्यानंतर ती पांढरी शुभ्र होते. इथे मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. एकदम कुरकुरीत अशी चकली तयार झाली आहे आणि चवीला देखील खमंग, कुरकुरीत आणि टेस्टी झाली आहे. अशा प्रकारची चकली तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.